ठाकरेंच्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले पाहिजेत. चित्रा वाघ यांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरेंच्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले पाहिजेत. आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाते, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्यासाठी राजकीय जुगाड. रोहित पवार यांचं वक्तव्य. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप आमदारांच्या निधीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे थकीत 80,000 कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी निधी देण्यासाठी मात्र पैसे आहेत, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली शरद पवारांची भेट. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक देखील उपस्थित होते. मात्र भेटीनंतर मी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. धंगेकरांचे बोलविते धनी कोण? खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रवींद्र धंगेकरांचे बोलविते धनी कोण? रवींद्र धंगेकर हा मोहरा आहे. रवींद्र धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईत पावसाची शक्यता. हवामान खात्याच्या अहवालानुसार आज मुंबईत पावसाची शक्यता. महाराष्ट्रातील अनेक भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.